समृद्धी महामार्गावरून इगतपुरीहून वाढवणकडे जाणारा स्पेशल कॉरिडॉर बनवत असून नागपूर वाढवण हे अंतर केवळ 1 तासाचं होईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेली आहे। नागपुरात 20 लॉजिस्टिक्स पार्कची गरज आहे आणि नागपूर लॉजिस्टिक्ससाठी राजधानी बनावी यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले। मला असं वाटतं की आता काम वेगानं करणं हेच अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते अतिशय वेगाने या ठिकाणी काम झालं आहे आणि विशेषतः हा जो समृद्धीचं एक्सटेन्शन आहे याच्यामुळे संपूर्ण पूर्व विदर्भ जो आहे हा औद्योगिकदृष्ट्या अतिशय पुढारलेला होईल आणि त्यातनं लॉजिस्टिक्सची कॉस्ट मोठ्या प्रमाणात आपण कमी करू शकू आणि त्यातनं रोजगाराची निर्मिती खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे। अतिशय स्टेट ऑफ आर्ट अशा प्रकारची फॅसिलिटी तयार झालेली आहे। 100पेक्षा जास्त एकरावर हे काम यांनी केलेलं आहे आणि यामुळे उद्योगाच्या क्षेत्रामध्ये लॉजिस्टिक्समध्ये मॅन्युफॅक्चरिंगमध्ये खूप मोठा फायदा नागपूरला होणार आहे। आज आपण जर बघितलं तर गेल्या काही काळात आपण जी लॉजिस्टिक्स पॉलिसी तयार केली त्यामुळे नागपूर हे देशातलं एक लॉजिस्टिक हब होत आहे। मोठ्या प्रमाणात लॉजिस्टिक पार्क्स तयार होत आहेत आणि यामुळे लॉजिस्टिक्सची कॉस्ट कमी होणार आहे। आपल्याला जर ग्लोबली कॉम्पिटिटिव्ह व्हायचं असेल आणि ग्लोबल सप्लाय चेनचा भाग व्हायचा असेल तर लॉजिस्टिक्सची कॉस्ट कमी करणं हे महत्त्वाचं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।